गेल्या 18 वर्षापासून या टीमला सपोर्ट करतोय. परंतु आता अशी वेळ आलेली आहे, की ह्या प्लेयर्समुळं, या टीममधले जे प्लेयर्स आता नवीन आलेले आहेत, ह्या बालिश प्लेयर्समुळं मला या टीमला अक्षरशः बाय-बाय करू वाटतंय. एवढ्या वेळा या टीमला आम्ही साथ दिलेली आहे. सुखात-दुःखात आम्ही या टीमच्या मागे दगडासारखे उभं राहिलेलो आहे. परंतु या टीममधले आता जे खेळाडू आहेत, ते एवढं विचित्र खेळ खेळत आहेत. यांची कॅप्टन्सी बघून, यांचा गेम बघून आम्हालाच आमची लाज वाटते की आम्ही यांच्यासाठी येऊन बसतोय का? हे येतात, पहिल्या 3 बॉलमध्ये आउट होऊन जातात, पहिल्या 8 बॉलमध्ये आउट होऊन जातात. मनाला त्या प्रकारचं दुःख वाटतं की बाबा रे, आम्ही चेन्नईला सपोर्ट करतोय का कुठल्या तरी अक्षरशः अशा टीमला सपोर्ट करतोय की जिचं काहीही अस्तित्व नव्हतं. आधीच्या ट्रॉफ्या दाखवून, आधीच्या ट्रॉफ्या मोजून काहीही फरक पडत नाहीये. तुम्ही गेममध्ये काय आहात, तुमचं कॉम्पिटिशन काय आहे, तुम्ही कसल्या रीतीचा गेम दाखवताय, याला देखील महत्त्व असतं. यामध्ये श्रेयस अय्यरच्या कॅप्टन्सीला मानलं पाहिजे. जी पंजाबची टीम अक्षरशः ती पूर्णतः बाहेर असायची प्रत्येक गेममध्ये. 2008 पासून ते आतापर्यंत फक्त एकदा फायनलला गेली होती. प्रत्येक सीझनला जी टीम बाहेर असायची, त्या टीमची जागा चेन्नईनं घेतलेली आहे का? आता हा देखील आम्ही प्रश्न विचारत आहोत. कारण मित्रांनो, त्या प्रकारचा गेम आजकाल चाललेला आहे. काय कॅप्टन्सी चाललेली आहे, काय खेळ चाललेला आहे. जो रिप्लेसमेंट करून आणलेला प्लेअर होता, एवढे पैसे दिले त्याला आणि तो रिप्लेस करून आणला. जो जडेजा आम्ही तिकडे दिला, तो जडेजा तिकडे चांगली कामगिरी करतोय. आतापर्यंत 3-3, 4-4 विकेट तर तो खोलायचा एक बॉलर होता, एक बॅकबोन होता टीमसाठी. त्या प्लेअरला देऊन राजस्थानला रिप्लेस केलं आणि त्याच्या जागी एक असा प्लेअर आणला जो की 6 रन, 5 रन, 7 रन मारतोय. तो वर्ल्ड कपमध्ये चांगला खेळला. परंतु एक CSK फॅन, चेन्नईचा फॅन म्हणून मला ती एक मनामध्ये तळमळ आहे की आम्ही ह्याचा गेम बघायला आम्ही येतो. पहिला प्रत्येक टीमचं जे पण टॉप ऑर्डर आहे मित्रांनो, तो एवढं सुंदर खेळत आहे. प्रत्येक टीम असो, पॉवर प्लेमध्ये 60-70 रन येतात, फटफट फटफट मारून जातात. आणि याच्यामध्ये चेन्नईचेच एकमेव असे प्लेयर आहेत की ते वाट बघत बसतात. कसली वाट बघतात ते मारायची, मला हे समजत नाहीये. ह्यांना हातामध्ये बॅटा दिल्या नाही आहेत का, मला हे कळत नाहीये. हे येतात, उगं बॉल टच करतात, अक्षरशः डिफेंड करत आहेत, 6-6, 7-7 बॉल खेळून जातात. ह्यांच्या बॅटनीतनं शॉट का निघत नाहीत, मला हे समजत नाहीये. फॉर्ममध्ये असलेले प्लेअर पण आउट ऑफ फॉर्म चाललेले आहेत. एवढा निगेटिव्ह ऑरा चेन्नईचा झाला कधी, हा देखील प्रश्न उपस्थित राहतो. कारण काय त्या मॅचेस असायच्या मित्रांनो, 130-140 रन डिफेंड आपण करायचो. आपल्याला 200 रन डिफेंड होत नाहीत आजकाल. 200 रन डिफेंड मित्रांनो, 200 खूप असतात. त्या चेन्नईच्या स्टेडियमवरती 160, 170, 140 रन डिफेंड केलेले लोक आपण. आणि आजकालच्या ह्या लोकांना, हे जे नवीन आलेले पोरं आहेत, ह्यांना 200 रन डिफेंड करता येत नाहीयेत. काय बॉलिंग लाईनअप राहिलेली आहे चेन्नईची. एक खलील अहमद आहे, त्या खलील अहमदला काय बोलावं. तो एखाद ओव्हर चांगला टाकतो, तिसऱ्या ओव्हरला मार खातो. कालच्या RCBच्या मॅचला शेवटच्या ओव्हर्सला येऊन 70 रन तो मारून गेला. काय चाललंय हे प्रश्न उपस्थित करणं गरजेचं आहे. कारण आम्हाला त्या गोष्टीची तळमळ आहे. आम्ही बघतो तुम्हाला, आमचा टाइम सगळा अक्षरशः कचऱ्यात टाकतो आणि 7 वाजता येऊन आम्ही तुमच्या समोर बसतो. 7 वाजता बसल्यावरती तुम्ही हागलेलं हे लेंडो बघण्यासाठी तर आम्ही येत नाही ना. 7 वाजता येऊन यासाठी बसतो आम्ही की आम्हाला तुमच्यासाठी त्या भावना आहेत. आम्हाला ते वाटतं की आमची टीम जिंकावी. तुम्ही काहीच प्रयत्न करत नाहीयेत. आजपर्यंत चेन्नई मॅचेस हरत गेली आहे, परंतु चेन्नई एवढ्या खालच्या लेवलला हरली नव्हती. तुम्ही पार सीमा ओलांडून टाकली अक्षरशः. तुम्हाला काहीच राहिलं नाहीये तुमच्याकडं. तुम्हाला फक्त चालू आहे, फक्त काय तुमचं गेम काय आहे. बारके पोरग, 14 वर्षाचं पोरग येऊन 50 मारून चाललंय तुम्हाला म्हणल्यावरती तुमची बॉलिंग लाईनअप काय आहे. हा, तो प्लेअर आहे तसा, तो मारतो चांगलं, पण दुसऱ्या टीम त्याला लवकर आउट करू शकतात, परंतु तुम्ही का करू शकत नाही. म्हणजे काय म्हणावं, मी बोलायला शब्द राहिलेला नाहीये. भावना दुखवतात भाई, नाराज वाटतं. 18 वर्ष सपोर्ट करतो आम्ही, आमचं पण काहीतरी आहे तुमच्यासाठी. तुम्ही मोठे होत चाललेले आहेत. चेन्नई सुपर किंग हे नाम खूप मोठं होत चाललेलं आहे. याचा अर्थ काय आहे की चेन्नईला मोठं करण्यामध्ये हे फॅन्सच आहेत. फॅनची तळमळ असते कुठेतरी. आम्हाला वाटतं आमची टीम जिंकावं म्हणून. एकटा सरफराज येतोय, हाणतोय, जातोय. दुसऱ्यांना त्याच्या गेम तर कॉपी करा, तो मारतोय तसं आपण मारू. तुम्हाला तेवढं पण नाहीये. अरे 6 रन, 5 रन, 9 रन, 7 रन, अरे हे काय रन झाले करावं. हे काय भावना दुखवायची कामं करता. बॉलिंग लाईनअप मध्ये एकही असा बॉलर नाहीये की जो येऊन प्रॉपर विकेट काढू शकल. मारायला लागले तर कुत्र्यागत मारतात ते अक्षरशः. बाड बाड बड बड बडवायला लागलेत. दुःख वाटतं भाई, वाटतं. मी आहे भाई,
दिलेला आहे, तेवढा वेळ दिलेला आहे या टीमसाठी. आम्ही तेवढं मागं लागलोय. आम्हाला त्या भावना आहेत. कारण धोनी ज्या वेळेस असायचा, धोनी तर गेम कंट्रोल करायचं, प्रत्येक भारी वाटायचं, बघायला मॅचेस भारी वाटायच्या काय. आणि आता हे असं गेम दाखवल्यावरती काय वाटणार आहे. भावना अक्षरशः चिकळायचे काम करू नका रे. थोडं तरी प्रयत्न करा. आम्ही म्हणतोय प्रयत्न करत नाहीये तुम्ही सोडून देताय. म्हणजे एखादा व्यक्ती कसं लाच सोडून देतो तसं तुम्ही सोडून दिलेली आहे. काहीच ठेवलं नाही राव. थोडं प्रयत्न करा रे. जाण्याची ना मनाची थोडी तरी बाळगा. रन मारायचे तेवढं तरी मारा. काय लावलंय तुम्ही. आम्ही तुमच्या सोबत 10 वर्ष काय 100 वर्ष राहू रे, पण तुम्ही प्रयत्न तर करा. तुम्ही गेम तर दाखवा. ते आयुष मात्रेने मारले तेव्हा एका मॅच मध्ये. दुसऱ्या मॅच मध्ये आहे ना, ते पहिला ओपनर आपला, दोन्ही ओपनर ते दोन्ही घाण करून चाललेले. ओपनिंगला रन निघत नाहीयेत. वन डाऊन प्लेअर प्रयत्न करतोय, त्याने एक मॅच मध्ये रन काढले. कुणीतरी जबाबदारी उचलायची असती. येतात आणि पवेलियन कडेच पळत सुटतात, जसं काय ना गटुटं ठेवलं त्या पवेलियन मध्ये. का एन्जॉय करायला आलेले आहेत का, गेम खेळायला आलेले आहेत ना. काहीतरी कॉम्पिटिशन, काय चांगलं वाटलं पाहिजे. जरा मॅचेस झालेल्या आहेत, तुम्ही पण भारतीय खेळाडू आहात, चांगलं वाटलं पाहिजे. आम्हाला पण भारी वाटलं पाहिजे की बाबा रे आपले प्लेअर खेळतात IPL मध्ये. तुम्ही चवच घालवताय मॅचेसची सगळ्या. 3 वर्ष ट्रॉफी न येऊन दे, काय येऊन दे, पण लढा तरी. लढण्याआधीच तलवारी टाकून निघाल्यावरती काय राहिलं त्याच्यामध्ये. हडबडत बोलतोय, कसंही बोलतोय भाई, पण त्या भावना आहेत रे या टीमसाठी. लई बघितलं आम्ही. असा गोल्डन पिरियड बघितलाय चेन्नईचा की ज्याच्यामध्ये कमी रन असताना पण डिफेंड झालेल्या मॅचेस आहेत. 160-170 रन जरी बोर्डवरती लागले तरी पण चेन्नईने जिंकलेले आहेत. 160 रन पण त्यावेळेस मोठे होते. अशा मॅचेस चेन्नईने काढलेल्या आहेत. आज येतंय जे ते येते चेन्नईला मारून चाललेलं आहे. वाईट वाटतं या गोष्टीचं कुठेतरी. काय बोलावं, सोडा यार.